रामकृष्ण हरी. पहा कसे भांड्याचा गंज पडलाय. खरकटे भांडे सुनबाईनं मस्त गोळा करून ठेवले. जेवण करून घेतलं आणि जाऊन झोपून घेतलं. पहा सुनांना काही बोलावं का नाही. आता बोलायची म्हणायची तर चोरीच झालेली आहे. तेव्हा दरवाजा लावून झोपून घेतलं. बघून घ्या, जेवण झालं आहे. आता भांडे गोळा करून ठेवले, दरवाजा लावून झोपून घेतलं. आता नाही का 3 वाजले. दुपारचे. तर सर काय बोलावं सुनांना आणि काय नाही बोलावं तेच कळत नाही मला. धुणं पण तसंच पडेल बरं का. अजून धुणं पण तसंच पडेल. धुणं पण नाही धुतलेलं, भांडे पण नाही घासलेले. फक्त स्वयंपाक केला, पोरांना शाळेत काढून दिलं आणि दरवाजा लावून झोपून घेतलं. म्हणजे सुनांना आता काही बोलायचं नाही, कारण पुरी भेटती नाही ना. त्याच्यामुळं जे आणलं सुना आलेले ना त्यांनी सुनांना काही बोलायचंच नाही. त्यांच्या मनाने येईल तसं त्या काम करतील, मनाने येईल तसं राहतील. फक्त त्यांना असं वाटतं आपण फक्त यांना खाऊ घालतो स्वयंपाक करून, बस. दुसरे कामं आपण सांगायचे नाही त्यांना, त्यांच्या मनाने करायचे. त्यांनी कधी पण उठायचं, 4ला धुणं धुवायचं, जेवणाचे भांडे संध्याकाळी घासायचे, दुपारी घासायचे, केव्हा पण घासायचे. म्हणजे सुनांना आता काही बोलायची ताकदच नाही राहिली. नाही तर लगेच माहेरी निघून जाते. असंही सुनांचं. कारण माहेरी पण आईबापाच्या लाडक्या असतात त्या. कारण पोरी नाही ना, सगळे लोकांचे पोरांना म्हणजे पोरी भेटून नाही राहिल्या ना. मग ते पोरीवाल्यांना असं वाटतं आमच्या पोरी ना, मग आम्ही त्यांना जेव्हा पाहिजे तेव्हा मनाला आलं तेव्हा माहेरी आणून ठेवू. कोणी काही बोललं का लगेच माहेरी घेऊन जायचं. असंही सुनांचं आता. तर सुनांना बोलणं म्हणजे हा खूप मोठा गुन्हा आहे आता. म्हणजे त्याच्यामुळं मी गुपचीत बसले. आता मी 3 वाजू राहिले. तुम्हाला घड्याळ पण दाखवलं. मी सकाळची शेतात गेलेली होती हरभरा सोंगायला. आता खूप ऊन झालं. म्हटलं आताच सून पाणी घेऊन येईल, मगच सून पाणी घेऊन येईल. ती सून काय वावरात मला पाणी घेऊन आली नाही. आता घरात येऊन बघितलं मी तर ती दरवाजा लावून मस्त झोपून गेली तिने. मग आता माझी मीच पाणी पिले, गार पाण्याने तोंड हातपाय धुतले आणि बसले आता थोड्या वेळ उन्हाची. परत मला हरभरा सोंगायला जायचे. तर कसं काय वागावं सुनांपुढं. प्रत्येकाला लेकीवाळी दिलेली आहे देवानी. तर असं नाही करू. लेकीवाळी म्हणजे मुलींच्या आईनी मुलींना चांगले संस्कार टाकले पाहिजे. मुलांच्या आईनी मुलांवर चांगले संस्कार टाकायला पाहिजे. पण इतकं नाही संधीचा फायदा घ्यायला पाहिजे का मुली भेटते नाही म्हणून मुलीवाल्यांनी मुलीला एवढं हे नाही करायला पाहिजे. फ्री सोडायला नाही पाहिजे. कमीत कमी कुटुंबाला धरून चालायला पाहिजे. आपल्या घरातलं वातावरणाला धरून चालायला पाहिजे. घरातले कामं धंदे व्यवस्थित नेऊन एकटीने आवरायला पाहिजे. कसं असांनी वावरात काम करायचं, सुनाने दार लावून घरात झोपायचं. काय गं म्हणे पोरं राहती नाही आमचे. आता आम्हाला का पोरं नव्हते का सांगा बरं तुम्ही. आमचे पोरं सांभाळायला होतं का कोणी? आमच्या पोरांचे एवढे लाड होते का? त्यांना तर लवकर कोणी चॉकलेट आणून देत नव्हतं. चॉकलेटला पैसे बी राहत नव्हते आमच्याजवळ द्यायला. आता तर पोरं अर्धे पुढे बिस्किटचे खात्याने अर्धे मांजरी पुढं ठेवून द्यात्या. तरी ते म्हणते आमच्या पोरं रडत्या, आमच्या पोरांना सर्दी व्हायले, आमच्या पोरांना खोकला येऊ राहिला. नुसतं त्यांचंच कौतिक. जुन्या लोकांचं कौतिक राहिलं नाही, काहीच नाही. जुन्या लोकांनी फक्त झुरायचं. आता पाहत राहायचं सुना कशा वागात्या, मुलं कसे वागाते, एवढंच पाहत राहायचं. फक्त होईल तेवढं काम करीत राहायचं. कारण ते काय आपल्याला म्हणते नाही तुम्ही वावरात जाऊन काम करा, पण आपल्याला ते वावरातलं पावत नाही ना. ते हरभरे आता गळून चालले माझ्या वावरामध्ये. आपल्याला पावतं का ते? आपण पहिले कसे दिवस काढले, मग आता ते पावल का आपल्याला? मग ते काढावंच लागेल आपल्याला. ते काय म्हणते नाही तुम्ही जा वावरात कामाला, ते म्हणतात तुम्ही बसा घरात, आम्ही बसतो घरात. पण आपल्याला पावत नाही ना. आता ते शेतातलं हरभरे गळून जातील. आता किती ऊन पडायला लागलं. जाड गोळा नाही केला तर ते गळून जाईल. आपण ते जाड गोळा करून त्याचे दाणे करून ठेवले तर आपल्याला वर्षभर खायला कामं येतील. कोणाकडे हात पसरायची गरज पडणार नाही. तसं त्यांना काही घेणं नाही. ज्या दिवशी भूक लागेल ना
त्या दिवशी पाहू, जेव्हा ताण लागेल ना तेव्हा पाहू. असं आहे, जेव्हा ताण लागेल तेव्हा जिरा उपसायचा. तसं आपलं नाही ना, आपल्याला वाटतं करायला पाहिजे काहीतरी. इतकं ऊन आहे बाहेर, खूप ऊन आहे. तर एवढ्या उन्हात एकटीच सोंगू राहिले हरभरा. जर हातोपाती सगळ्यांनी 2-2 झाडं जर सोंगले तर पटकन होऊन जाईल ना. पण नाही, सुनांना काम गोड लागत नाही, सुनांना कोणी काही बोलायचं नाही. आणि त्यांच्या आया काय सासा होणार नाही का? त्यांच्या आया पण सासा वयले, त्यांना पण सुना येले. का गं बाई अशी म्हणे शिकले तुझ्यापाशी, त्यांना म्हणा तुम्ही पण तुमच्या मुलीला चांगले संस्कार टाकले तर बरे, नाही तर तुम्ही पण सासू व्हायलाच आहे. तुम्हाला पण हे दिवस येणारच, वावरात काम करायचं, सुनाने घरात झोपायचं. ते काही वाया जाणार नाही तो दिवस. तो दिवस येणार म्हणजे येणार. अशी सुनांची कथा आहे. कधीच आवरणार नाही सुना, घरातले कामं नेऊन एकटीने आवरणार नाही. कोणते वावरातले नाही, घरातले नाही, कोणतेच नाही. काय करावं या सुनांच्या पुढं. पण नाविलाज आहे ना, पोरांना पुरी भेटती नाही, त्याच्यामुळं त्यांना सांभाळावं लागू राहिलं ना आम्हाला. मलाच काय प्रत्येक सासूला सांभाळावं लागू राहिली सून, प्रत्येक सासूला. आणि त्याच्यावरच मी हा व्हिडिओ बनवला आहे का मलाच नाही, प्रत्येक सासूला हा सून सांभाळून घ्यावाच लागणार आहे. असं नाही का माझी पोरगी मग मी लय रुबाबात राहिले आणि मी लय रुबाबात माझ्या पोरीला उलटं पलटं शिकवायला आणि ती तिच्या सासू सासऱ्यांना त्रास देईल. तुम्हाला पण सून येणार, तुम्हाला पण मुलगा आहे, तुम्हाला पण सून येणार. तो दिवस एकदा येणार, एक दिवस येणार, दिसणार. तर असा हा व्हिडिओ आहे. पहा तुम्हाला कसं वाटतं. सुनांनी काय करायला पाहिजे? असं झोपून राहायला पाहिजे का शेतातलं काम करू लागायला पाहिजे? कसं काय वागायचं घरात सांगा. रामकृष्ण हरी. पहा कसं वाटतं व्हिडिओ. काही चुकलं असेल माझं तर मला पण कमेंट करून सांगा.